नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण मक्काचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. मक्का बाजारभावामध्ये तुफान वाढ होताना दिसत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे जालना, जिथे आवक 2333 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लाल असणार आहे आणि कमीत कमी दर 1400 रुपये, जास्तीत जास्त दर 1930 रुपये आणि सर्वसाधारण दर 1750 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अमळनेर, जिथे आवक 4500 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लाल असणार आहे आणि कमीत कमी दर 1776 रुपये, जास्तीत जास्त दर 1968 रुपये आणि सर्वसाधारण दर 1968 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मालेगाव, जिथे आवक 2328 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत पिवळे असणार आहे आणि कमीत कमी दर 1710 रुपये, जास्तीत जास्त दर 1981 रुपये आणि सर्वसाधारण दर 1845 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मलकापूर, जिथे आवक 4185 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत पिवळे असणार आहे आणि कमीत कमी दर 1625 रुपये, जास्तीत जास्त दर 1900 रुपये आणि सर्वसाधारण दर 1855 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे चाळीसगाव, जिथे आवक 6500 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत पिवळे असणार आहे आणि कमीत कमी दर 1770 रुपये, जास्तीत जास्त दर 1920 रुपये आणि सर्वसाधारण दर 1800 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मुंबई, जिथे आवक 453 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 2400 रुपये, जास्तीत जास्त दर 2900 रुपये आणि सर्वसाधारण दर 2700 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह मक्काचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे मक्काचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.